श्री स्वामी समर्थ अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणाकरा, जय जय जी यतिवरा, भक्तजन संताप करा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्त श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धुरुनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थाच्या पातला. करून या श्रींची स्तुती, माता ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती, हास्य वदने करुनी. फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुनी नाना, यथेच्छ भोजन देई जे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलविले 5 जण, जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञा पिती, गृहस्थाचे सत्वर. शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन, शाशंक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यातीमध्ये पावने कष्ट, कळता सजना गोष्ट हे. आला मनी आयसा विचार, तो समर्थास कळला सत्वर, म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिकच, कोणी भ्रमिष्ठ ग्रस्त एक, येऊनिया स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळवाया साधन, त्याच जवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ, म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात, पात्रावरी बसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईस आला, उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी, गृहस्थ निघाला फिरायासी, येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई, दार उघडून घाई घाई, बाहेर येऊन या पाही, गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बसविला, 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित, वारंवार स्तुती करत, स्तोत्रगात स्वामीचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकत भाविक भक्त. 20वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.